खेड शहरामध्ये हुताशनी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत देवी पाथरजाईचा होम मोठ्या उत्साहात प्रज्वलित करण्यात आला। कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य सोहळ्यासाठी हजारो खेडवासी आणि भाविकांनी अलोट गर्दी केली होती। पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार मानकरी असलेल्या व्यक्तींच्या हस्ते जिवंत कोंबड्याचा नैवेद्य होमाच्या शेंड्याला दाखवला जातो। या विशिष्ट विधीनंतर विधिवत पूजा करून होम पेटवण्यात आला। यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गाराणे घालण्यात आले। देवीचा जयघोष आणि ढोल ताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। पाथरजाई देवीचा होम पेटल्यानंतर खेडमध्ये अधिकृतपणे शिमगोत्सवाची मोठी धूम सुरू झाली आहे। आता रंगपंचमीपर्यंत संपूर्ण तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि सण उत्सवांचे जल्लोषात आयोजन केले जाईल। हा डोळे दिपवणारा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात कोकणचा हा पारंपरिक उत्सव दिमाखात साजरा झाला। श्रीदेवी पाथरजाईचा आत्ताच तुम्ही पाहताय होम इथे उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। आत्ताच खेडमध्ये होम लागल्यानंतर मड काढण्याचा विधी असतो आणि ते आता निघालेलं आहे। तसेच आता उद्या ॲक्च्युली चंद्रग्रहण आहे, त्यामुळे जे सहाण भरण्याचा कार्यक्रम आहे तो 9:30 ते 10:30 वाजता उशिरा यावर्षी होतोय। तर या ह्याच्यातून भाविकांना पण याची नोंद घ्यावी। आणि त्यानंतर यंदाचे मानकरी श्री निकेतन अनंत पाटणे, अभिषेक अनंत पाटणे, तसेच रेशम महेश पाटणे, पराग आत्माराम चिखले आणि प्रफुल्ल सीताराम महाजन, तर हे यंदाचे मानकरी आहेत आणि यांच्या घरी उद्या पालखी सगळ्यांच्या घरी जाईल। आणि त्यानंतर परवापासून पूर्ण खेडवासियांच्या पूर्ण शहरामध्ये त्या प्रत्येकाच्या घरी देव भेटण्यासाठी जात असतो। आणि ह्या सगळ्या विधी होऊन चतुर्थीच्या दिवशी पूर्ण दिवस मानकरी रेशम पाटण्यांच्या घरी पालखी राहील आणि पंचमीच्या दिवशी दुपारी रंग खेळण्यासाठी 5 फेऱ्या या शहरामध्ये होतात आणि रात्री सीमा सोडवण्याचा एक उत्कृष्ट असा पालखी नृत्य आपल्या सर्वांना इथे होताना पाहायला मिळेल। आणि पूर्ण उत्साहामध्ये हा खेड शहरातील आणि कोकणातील एक विधिव्रत झालेला असा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा श्रीदेवी पाथरजाईचा इथे शिमगा उत्सव साजरा होत असतो आणि त्याचा सगळेच लोक फार दुरून येऊन दर्शन घेत असतात। तर मी सर्व खेडवासियांना सर्व मानकरी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो।